नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तम नमामि शनिच्चरम. नमस्कार मंडळी. तर आज आहे शनी अमावस्या. त्याचसोबत आज शनी जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कित्येक दिवसांनी हा शुभ संयोग जुळून आलेला आहे. आता या दिवशी आपण शनी महाराजांची कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला शनी साडेसातीचा त्रास दूर होतो. त्याचसोबत आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, इडापिडा दूर होत असते आणि आपल्याला शनी महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम शनी देवाय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील शनी महाराजांचा आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. प्राचीन काळाची गोष्ट आहे. भगवान सूर्य आपल्या विलक्षण तेजाने आणि प्रकाशाने आकाशात चमकत होते. त्यांचे तेज इतके प्रखर होते की ते देव आणि मानव दोघांसाठीही जीवनाचा स्तोत्र होते. सूर्यदेवाचा विवाह विश्वकर्मा यांची कन्या देवी सग्या हिच्याशी झाला होता. सग्या आपल्या पतीशी नम्र आणि एकनिष्ठ होती. मात्र तिला सूर्याचा प्रखर प्रकाश सहन करणे अधिकाधिक कठीण होत गेले. सूर्याच्या प्रकाशाने आणि उष्णतेने सग्या अधिकाधिक चिंताग्रस्त झाली. सूर्य स्वतःच्या तेजात मग्न होता, पण ती मात्र अत्यंत अस्वस्थ होती. एके दिवशी सूर्यदेवाने सग्गेला प्रेमाने विचारले, देवी, तू इतकी चिंताग्रस्त आणि थकलेली का दिसत आहेस? सूर्यदेवाला आपली व्यथा सांगण्याचे धैर्य सग्गेमध्ये नव्हते, पण सूर्याचा प्रखर प्रकाश कसा सहन करावा किंवा कमी कसा करावा याचा ती सतत विचार करत राहिली. कालांतराने सग्गेने 3 मुलांना जन्म दिला. वैवस्वत, मनु आणि यमराज हे 2 पुत्र आणि यमुना नावाची एक कन्या. मातृत्व असूनही सूर्याची तीव्र उष्णता तिला त्रास देतच राहिली. अखेरीस सग्गेने एक कठीण निर्णय घेतला. तिने तपश्चर्येद्वारे आपली शक्ती वाढवण्याचा किंवा सूर्याचा प्रखर प्रकाश कमी करण्याचा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. पण तपश्चर्या करण्यासाठी आपल्या मुलांना मागे सोडणे सोपे नव्हते. एके दिवशी देवी सग्गेने आपली सावली मागे सोडून काही काळासाठी या जगातून अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. मग सग्ग्याच्या शरीरातून हळूहळू एक सावली प्रकट होऊ लागली. सग्ग्यासारखी दिसणारी ही स्त्री, जिला प्रेमाने छाया असे नाव दिले होते. छाया ही खरं तर सग्ग्याची सावली होती. सग्ग्याने छायाला नम्रपणे सांगितले, हे छाया, माझे रूप धारण कर आणि मी परत येईपर्यंत सूर्यदेवाची सेवा कर आणि मुलांची काळजी घे. तू त्यांची आई आणि माझी प्रतिनिधी असशील. छायाने नम्रपणे मान झुकून उत्तर दिले, निश्चिंत राहा देवी, मी तुमच्या धर्माचे पालन करेन. पण जर काही अडचण आली, सग्या गंभीर स्वरात म्हणाली, जर एखादे मोठे संकट आले तर कृपया माझी आठवण करा. मी लगेच तिथे येईन. पण लक्षात ठेव, सूर्यदेवाला आपल्या गुपितांचा सुगावा लागता कामा नये. छायाने शब्द दिला. अशा प्रकारे घर आणि कुटुंबाची जबाबदारी आपल्या जिवंत सावलीवर सोपवून सग्या जाण्याची तयारी करू लागली. सग्या गुपचूपपणे आपले वडील विश्वकर्मा यांच्या घरी पोहोचली. आपल्या मुलीला अचानक दारात पाहून तिचे वडील आश्चर्यचकित झाले. विश्वकर्मा कठोर आवाजात म्हणाले, मुली, तू न कळवता इथे का आली आहेस? पतीचे घर सोडणे अक्षम्य आहे. व्यथित झालेल्या सग्गेने उत्तर दिले, माझे वडील सूर्यदेव यांच्या तेजाने मी अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांच्या असीम वैभवाच्या ज्वालांमध्ये माझे जीवन नष्ट झाले आहे. मी तुमच्या परवानगीशिवाय घर सोडले हा माझा अपराध आहे. पण माझ्या जागी माझी सावली माझ्या पतीची आणि मुलांची सेवा करत आहे. हे ऐकून विश्वकर्मा संतप्त झाले. त्यांनी समजावून सांगितले की पतीला न कळवता त्याला सोडून माहेरी परत जाणे हे धर्माविरुद्ध आहे. विश्वकर्मा यांनी सग्गेला ताबडतोब आपल्या पतीकडे परत जाण्याचा आदेश दिला. सग्गेने वडिलांचा धाक ऐकला, पण सूर्याकडे परत न जाण्याचा तिचा निश्चय होता. तिने प्रथम आपली शक्ती वाढवण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा संकल्प केला. त्यानंतर देवी सग्या गुपचूप निसटून उत्तर कुरूच्या घनदाट अरण्यात पोहोचली. आपल्या सौंदर्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून तिने अश्विनी घोडीचे रूप धारण केले. घोडीच्या रूपात देवी सग्याने सूर्यदेवाचा प्रखर प्रकाश
कमी करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तिने स्वतःला तीव्र कठोर तपश्चर्येत झोकून दिले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ती सतत ध्यान करत असे. दिवसा अन्न ग्रहण करत नसे आणि रात्री विश्राम करत असे. आपल्या तपस्वी शक्तींद्वारे सूर्यदेवाची उष्णता कमी करणारा किंवा त्याला सहन करण्याची शक्ती देणारा उपाय शोधणे हेच सग्याचे एकमेव ध्येय होते. जेव्हा सग्या महालातून अचानक नाहीशी झाली तेव्हाही सूर्यदेवाला आपली खरी पत्नी हरवल्याची पुसटशीही कल्पना आली नाही. छायाने मोठ्या कौशल्याने सग्याची जागा स्वीकारली होती. ती सग्यासारखीच बोलत आणि वागत होती. मुलांची काळजी घेत होती आणि सूर्यदेवाची सेवा देखील करत होती. सग्या आता पूर्वीसारखी चिंताग्रस्त दिसत नाही. हे पाहून सूर्यदेवाला आनंद झाला. त्याला वाटले की कदाचित काळाच्या ओघात सग्या तिच्याशी जुळवून घेत असावी. अशा प्रकारे सूर्यदेवाचे छायासोबतचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे चालू लागले. काळ लोटला. सग्याची 3 मुले यम, यमुना आणि मनू छायाला आपली आई मानून तिच्यावरती प्रेम करू लागली. छाया त्यांच्यावर खूप प्रेम दाखवत असे, पण ती त्यांची खरी आई नाही याची तिला नेहमीच जाणीव होती. सूर्यदेवाने छायाला तशीच वागणूक दिली जशी त्याने सग्याला दिली होती. अंतर्मनात छाया ही देवांचा देव असलेल्या महादेव शिवाची एकनिष्ठ भक्त होती. सग्याच्या शब्दांप्रमाणेच तिने तनमनाने सूर्यदेवाची सेवा केली, पण तिचे हृदय सतत भगवान शिवाची उपासना करत होते. काही काळानंतर एके दिवशी छायाला अनपेक्षितपणे आपण गर्भवती असल्याचे जाणवले. सूर्यदेवाच्या तेजाने गर्भाशयात ऊर्जा संचारली होती. छायाने मनातल्या मनात भगवान शिवाचे स्मरण केले. तिने आपल्या गर्भातील बाळासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निश्चय केला, जेणेकरून त्या बाळाला शिवाचा आशीर्वाद मिळावा आणि त्याला कोणताही त्रास होऊ नये. आता सूर्यलोकात असतानाही छायाने दररोज कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. गर्भवती असूनही छाया सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर उठून भगवान शिवाचे ध्यान करत असे. प्रखर सूर्यकिरणे थेट तिच्या शरीरावरती पडत असे, पण छाया त्याकडे दुर्लक्ष करून भगवान शिवाच्या नावाचा जप करत अनवाणी जमिनीवर उभी राहत असे. हे कठोर व्रत अनेक दिवस चालले. छायाच्या अविचल तपश्चर्येचा आणि अंघोळीच्या उपवासाचा तिच्या गर्भावरही परिणाम झाला होता. सूर्याची तीव्र किरणे थेट गर्भावरती पडत होती. शिवाय आई अन्न पाण्याशिवाय उपवास करत होती. या भक्तीचा परिणाम म्हणून गर्भाचा रंग हळूहळू काळा पडू लागला. जणू काही तिच्या आईच्या तपश्चर्येची उष्णता आणि सूर्याची उष्णता एकत्र येऊन बाळाला काळा रंग प्राप्त झाला होता. मात्र छायाला याची कल्पना नव्हती. ती आपल्या ध्यानात मग्न होती आणि गर्भाच्या संरक्षणासाठी व बाळाच्या शक्तीसाठी शिवाची प्रार्थना करत होती. वेळ आल्यावर छायाने एका मुलाला जन्म दिला. त्या नवजात बाळाने मोठ्याने रडून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. हे बाळ इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे शरीर काळे कुट्ट रंगाचे होते. त्याचे डोळे तीक्ष्ण होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. जेव्हा सूर्यदेवाला पुत्राच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि तो उत्सुकतेने बाळाला पाहण्यासाठी आला. बाळाला पाहताच त्याचा चेहरा आश्चर्य आणि गोंधळाने उघडा पडला. हे काय आहे? हे इतके काळे का आहे? सूर्यदेवाने आपोआप विचारले. त्या नवजात बाळाचा काळा रंग पाहून सूर्य आश्चर्यचकित झाला आणि लगेचच त्याच्या मनात शंकेचे ढग दाटून आले. त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या गौरवशाली रक्तसेनेच्या वंशात इतके काळे बाळ कसे जन्माला येऊ शकते. एका क्षणात त्याचा आनंद रागात बदलला. सूर्यदेवाच्या भुवया वळल्या आणि त्याचे डोळे लाल झाले. त्याच्या भावना ओळखून छाया घाबरली. शांत आवाजात ती समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हे देवा, बाळाचा रंग कदाचित माझ्यामुळे सावळा झाला आहे. मी गरोदरपणात कठोर तपश्चर्या केली आणि जेवण सुद्धा केलं नाही. कदाचित त्याचाच परिणाम बाळावरती झाला असेल. पण क्रोधाने आंधळ्या झालेल्या सूर्यदेवावर छायाच्या शब्दांचा काहीही परिणाम झाला नाही. सूर्यदेव एक पाऊल पुढे आले आणि गर्जना करत म्हणाले, खोटं बोलू नकोस. तुला काय वाटतं, मी अज्ञानी आहे का? हा नक्कीच माझा मुलगा नाही. तू माझ्या पाठीमागे नक्कीच काहीतरी डाव साधला आहेस. सूर्यदेवाने सर्वांसमक्ष आपल्या पत्नीवर
दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा घृणास्पद आरोप केला होता. छाया थक्क झाली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने हात जोडून सूर्यदेवाला धीर देण्याचा प्रयत्न केला. महाराज, असं काही बोलू नका. मी नेहमी तुमची सेवा केली आहे. मी तुमचं कधीही अनादर केलेला नाही. हे बाळ तुमचाच एक भाग आहे. पण सूर्यदेव प्रचंड संतापले होते. त्याने दासी आणि सेवकांना आज्ञा दिली, या स्त्रीला आणि तिच्या काळ्या मुलाला महालातून घेऊन जा. त्याला माझा समजून मी चूक केली आहे. सूर्यदेवाने त्या नवजात बाळाला स्वीकारण्यास नकार दिला आणि तिरस्काराने छायाचा त्याग केला. स्वतःच्या पतीच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून छायाला जणू वीजच पडली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. दरम्यान त्या नवजात बाळाला या अपमानाची जाणीव नसली तरी ते आपल्या आईच्या हृदयद्रावक रडण्याने व्यथित झाले होते. तेही मोठ्याने रडू लागले. त्याच क्षणी सूर्यदेवाने त्या बाळाकडे रागाने पाहिले. त्याच्या डोळ्यात अजूनही संशय आणि द्वेष रिंगाळत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच क्षणी ते बाळ रडायचे थांबले आणि त्याने हळूच डोळे उघडले. त्या बाळाच्या कोमल डोळ्यात एखाद्या अग्निमय ज्वालेप्रमाणे एक प्रखर दिव्य ज्योत अचानक प्रकट झाले. हे बाळ काही सामान्य बाळ नव्हते. त्याचा जन्म एका तपस्वी आईच्या शक्तीने झाला होता. तो आपले वडील सूर्यदेव यांच्याकडे एकटक पाहत होता. बाळाची रागीत नजर सूर्यदेवावर पडताच सूर्यदेव वेदनेने ओरडले. त्यांचा सोनेरी रंग कोळशासारखा काळा पडला. त्या ज्वलंत नजरेचा प्रभाव इतका तीव्र होता की सूर्यदेवाचे संपूर्ण शरीर काळे पडले आणि त्यांचे तेज मंदावले. अखेरीस नाहीसे झाले. सर्वत्र अंधार पसरला. जणू सूर्यास्तानंतर काळी रात्र झाली होती. सूर्यदेवाच्या रथाचे घोडे सुद्धा कर्कश आवाजात थांबले. त्याचा दिव्य रथ आकाशात थांबला. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण विश्वात हादरे बसले. दिवसभर अंधार पसरला. सर्व प्राणी भयभीत झाले. देव चिंतेत पडून सूर्यदेवाला काय झाले आहे हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहू लागले. सूर्यदेव अत्यंत व्यथित झाला होता. त्याचे तेजस्वी रूप नष्ट झाले होते आणि त्याचे घोडे पुढे जाण्यास तयार नव्हते. तेव्हाच त्याला आपली चूक आणि आपले कठोर शब्द आठवले. अंधाराने वेढलेला सूर्यदेव पश्चातापाने व्याकुळ झाला. त्याला जाणवले की त्याने नाकारलेले मूल सामान्य नसून प्रचंड शक्तिशाली होते. आपला अपमानित मुलगा आणि पत्नीला पाहून त्याला जाणवले की रागाच्या भरात एक अक्षम्य कृत्य केले होते. असह्य होऊन सूर्यदेवाने मंद आवाजात आक्रोश केला, हे प्रभू, मला वाचवा. माझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे. सूर्यदेवाचा करुण आक्रोश ऐकून सर्व लोकांचे स्वामी भगवान शिव तत्काळ प्रकट झाले. एक दिव्य प्रकाश किरण प्रकट झाला आणि त्याच्या मध्यभागी भगवान शिव आपल्या वृद्ध रूपात त्रिशूळ आणि चंद्र धारण करून प्रकट झाले. नीलकंठ भगवान शिवाला पाहून सूर्यदेव, छाया आणि तिथे उपस्थित असलेले सर्व सेवक देवतांनी हात जोडून त्यांना वंदन केले. छायाने त्या बालकाला आपल्या मांडीवर घेतले. ते बाळ आता शांत होते. आपल्या प्रिय शिवाच्या दर्शनाने त्याचे डोळे चमकत होते. भगवान शिवाने प्रथम आपले डोळे मिटून संपूर्ण घटनेवरती ध्यान केले. मग कठोर आवाजात ते सूर्यदेवाला उद्देशून म्हणाले, क्रोध आणि अहंकाराच्या भरात तू तुझी पत्नी छाया आणि तुझ्या नवजात पुत्राचा बळी दिला आहेस. तुम्ही मोठा अपमान केला आहे. छायाच्या चारित्र्यावर शंका घेऊन तुम्ही अन्याय केला आहे. सूर्यदेव शर्मेने मान खाली घालून उभे राहिले. शिव पुढे म्हणाले, हे बाळ खरोखरच तुमचा पुत्र आहे. त्याचा सावळा रंग यासाठी आहे की छायाने गर्भावस्थेत कठोर तपश्चर्या केली, माझी पूजा केली आणि कोणत्याही संरक्षणाशिवाय तुमचे तेज सहन केले, ज्यामुळे बाळाचा रंग सावळा झाला. यात छायाचा दोष नाही, उलट तिचा संयम प्रशंसनीय आहे. सूर्यदेव थरथरत्या आवाजात म्हणाले, हे महादेवा, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. माझ्या रागाच्या भरात मी या दोघांना मोठे दुःख दिले. कृपया मला क्षमा करा आणि तुमचे तेज परत आणा. सूर्यदेवाने छाया आणि बाळाकडे नम्रपणे पाहिले आणि म्हणाले, मी माझे कठोर शब्द मागे घेतो. छाया, तू निर्दोष आहे आणि हे बाळ निश्चितच तुझा पुत्र आहे. सूर्यदेवांचा पश्चाताप पाहून भगवान शिवाचा क्रोध शांत झाला. त्यांनी आपल्या हाताने सूर्यदेवांना आशीर्वाद देऊन त्यांचे तेजस्वी रूप परत आणले. त्यांचे काळवंडलेले शरीर पुन्हा एकदा सोनेरी तेजाने चमकले आणि प्रकाशाने अंधार भेदून सर्व दिशांना पसरला. सूर्यरथाचे घोडेही जिवंत झाले आणि पूर्ण वेगाने धावू लागले. ब्रह्मांड पुन्हा प्रकाशित झाले. सूर्यदेवाने तत्काळ छाया आणि आपल्या मुलाला मिठी मारली. सूर्य म्हणाला,
छाया, तू केलेल्या तपश्चर्येमुळे आपल्या मुलाला अद्भुत शक्ती मिळाली आहे. तू माझी राणी आहे आणि मला माझ्या कृत्यांची अत्यंत लाज वाटत आहे. छायाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने सूर्यदेवाला क्षमा केली. आपल्या वडिलांच्या प्रेमाने आनंदित झालेले ते लहान मूल हसल्यासारखे दिसले. शिवाने त्या बालकाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, पुत्रा, तू जन्मापासूनच अन्यायाचा सामना केला आहेस आणि त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती तुझ्यात आहे. तुझ्या आईच्या तपश्चर्येमुळे माझा एक अंश तुझ्यात आहे. मी तुला आशीर्वाद देतो की या विश्वात तुला न्यायाचा देव म्हणून पूजले जाईल. तू लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देशील. पापी लोकांना शिक्षा आणि पुण्यवान लोकांना फळ देशील. सूर्याचा पुत्र असल्यामुळे आकाशात तुला 9 ग्रहांपैकी एक म्हणून स्थान दिले जाईल. इतर ग्रहांमध्ये तुझे स्थान उच्च असेल, कारण तू कर्माचे फळ देणारा आहेस. आजपासून तू शनी म्हणून ओळखला जाशील. गोचर ग्रहांच्या आठवड्यातील एक दिवस शनिवार तुझ्या नावाने ओळखला जाईल आणि या दिवशी तुझी पूजा केल्याने सर्व जीवांचे दुःख दूर होईल. शिवाच्या शब्दांनी त्या नवजात बालकामध्ये त्वरित चैतन्य संचारले आणि त्याच्यात तारुण्याचे तेज पुन्हा संचारले. त्या बालकामध्ये एक महान शक्तिशाली देवतेची स्थापना होत आहे असे सर्वांना वाटले. छाया मनापासून शिवाला वंदन करून म्हणाले, हे प्रभू, केवळ तुमच्या कृपेनेच माझ्या पुत्राला सन्मान मिळाला आहे. माझी तपश्चर्या यशस्वी झाली आहे. सूर्यदेवानेही शिवाची स्तुती केली. प्रसन्न होऊन शिव अंतर्मुख होण्यापूर्वी म्हणाले, लक्षात ठेवा शनिदेव आपल्या प्रजेला त्यांच्या कर्माचे योग्य फळ देतो. कोणतेही कर्म त्याच्या नजरेपासून लपून राहत नाही. तुम्ही सर्वजण त्याला वंदन करा. उपस्थितांनी जय शनिदेव, जय सूर्यदेव आणि हर हर महादेव, हर हर महादेव असा जयघोष केला. शिव अंतर्मुख झाले. अशा प्रकारे छायेच्या तपश्चर्येतून जन्मलेल्या सावळ्या शनीला भगवान शिवाच्या आशीर्वादाने 9 लोकांमध्ये एक प्रमुख स्थान प्राप्त झाले आणि तो न्यायाची देवता, जगाच्या कर्मांची फळे देणारा बनला. नंतर जेव्हा मूळ आई सगळ्या तपश्चर्येतून परत आले तेव्हा संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले. सूर्यदेवानेही आपल्या चुकांमधून शिकून आपल्या सर्व पुत्रांवरती समान प्रेम केले. शनिदेवाने आपले पिता सूर्य, माता छाया आणि विश्वपिता शिव यांच्या प्रती पूर्ण भक्तिभावाने कर्तव्य मार्गाचे अनुसरण केले. ते एक कठोर पण निष्पक्ष न्यायदेव म्हणून प्रसिद्ध झाले. जे दुष्कर्म करतात त्यांच्यावर त्यांची निश्चितच कठोर नजर असते, पण भक्त आणि धार्मिक लोकांप्रती त्यांचे हृदय दयाळू आहे. आजही हिंदू धर्मात शनिदेवाला प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देणारा ग्रह मानले जाते. शनिदेवाची कथा आपल्याला शिकवते की तपश्चर्या, संयम आणि भक्तीतून मिळवलेल्या शक्तीने अन्यायाचा अंत होऊ शकतो आणि प्रत्येक कर्माला ईश्वरी न्यायात फळ देखील मिळते. तर आज मी तुम्हाला शनीच्या 7.5ची कथा सांगणार आहे. ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. ही फार पूर्वीची गोष्ट आहे. ही कथा आहे शनी महात्म्यामधील. एका गावात एक ब्राह्मण आणि एक स्त्री आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ते देवाची पूजा करत आणि भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यांचे आयुष्य असेच चालले होते. एके रात्री झोपेत असताना त्याला एक विचित्र स्वप्न पडले. त्याच्या स्वप्नात निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि म्हणाला, हे ब्राह्मणा, मी तुला ठार करेन. या स्वप्नाने तो घाबरला. त्याला आश्चर्य वाटले की हा निळ्या वस्त्रातील दिव्य पुरुष कोण होता. तो देव होता, गंधर्व होता, भूत होता की पिशाच होता. ब्राह्मण घाबरून जागा झाला, पण त्याने आपल्या स्वप्नाबद्दल कोणालाही सांगितलं नाही. त्याला आपल्या कुटुंबातील कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. असेच काही दिवस गेले. ब्राह्मण देवाची पूजा करणे आणि भिक्षा मागणे हे आपले दैनंदिन काम करत राहिला. तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत राहिला. एके रात्री त्या ब्राह्मणाला पुन्हा तेच स्वप्न पडले. निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला तोच दिव्य पुरुष त्याच्या स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, ब्राह्मण देवा, मी तुला स्पर्श करीन. त्या दिवशी तो ब्राह्मण खूप अस्वस्थ झाला. सकाळी उठल्यावर तो डोके धरून बसला. जेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिने विचारले, काय झाले? आज तुम्ही थोडे चिंतेत दिसत आहात. तुम्हाला कशाची चिंता आहे? ब्राह्मणाने आपल्या पत्नीला परिस्थिती समजावून सांगितली. माझ्या स्वप्नात निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला एक दिव्य पुरुष प्रकट होतो आणि म्हणतो, मी तुला स्पर्श करीन. तुम्हाला फक्त याची चिंता वाटत आहे की हा माणूस कोण आहे? तो देव आहे का?
गंधर्व, भूत की पिशाच? ब्राह्मण खूप पारखी होता म्हणून तिने आपल्या पतीला सांगितले, मला वाटते की तो शनिदेव आहे. शनिदेव निळे वस्त्र परिधान करतात आणि ते एक दिव्य पुरुष आहेत. असे दिसते की तुम्ही शनिदेवाच्या प्रभावाखाली येणार आहात, म्हणूनच तो तुम्हाला सावध करण्यासाठी आला आहे. हे ऐकून ब्राह्मणाला अधिकच व्यथित झाला. शनिदेवांची 7.5 वर्ष चालते. मी इतकी वर्षे त्यांचा प्रभाव कसा सहन करणार? ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, काळजी करू नका. यावेळी जेव्हा ते तुमच्या स्वप्नात येऊन म्हणतील, मी तुम्हाला स्पर्श करणार आहे, तेव्हा त्यांना सांगा, मी फक्त 15 मिनिटांसाठीच तुम्हाला स्पर्श करेन. त्या रात्री जेव्हा ब्राह्मण झोपायला गेला तेव्हा शनिदेव पुन्हा त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ब्राह्मणा, आज मी तुला स्पर्श करेन. ब्राह्मण म्हणाला, हे प्रभू, जर तुम्हाला मला स्पर्श करायचा असेल तर करा, पण सांगा तुम्ही मला किती काळ स्पर्श करणार? शनिदेव म्हणाले, मी 2.5 वर्षांसाठी तुझ्याकडे येईन. ब्राह्मण म्हणाला, मला क्षमा करा प्रभू, पण मी इतका काळ 7.5 सहन करू शकत नाही. 7.5 वर्ष खूप मोठा काळ आहे. शनिदेव म्हणाले, ठीक आहे, तर मी 5 वर्षांसाठी येईन. पण ब्राह्मणाने उत्तर दिले नाही. शनिदेव, माझ्यासाठी हा काळही खूप जास्त आहे. शनिदेवाने उत्तर दिले, ठीक आहे, मग मी 2.5 वर्षांसाठी येईन. पण ब्राह्मणाने पुन्हा नकार दिला. शनिदेव म्हणाला, ठीक आहे, मग तुम्ही सांगा, मी तुम्हाला किती वेळ स्पर्श करू? ब्राह्मण म्हणाला, फक्त 15 मिनिटं थांबा. शनिदेवाने उत्तर दिले, ठीक आहे, मग माझ्यावर फक्त 15 मिनिटांचाच परिणाम होईल. त्याच्यावर 15 मिनिटे शनीच्या काळाचा परिणाम झाला. सकाळी उठल्यावर ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला, तू सांगितल्याप्रमाणे मी 15 मिनिटे शनीचा काळ लावला आहे. आता माझ्यावर परिणाम झाला आहे आणि शनीचा काळ अनेक संकट घेऊन येतो. मी एक काम करत आहे आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जाईन. थोड्याच वेळात मध्यरात्री 12:15 वाजता मी घरी येईन, म्हणून माझे अन्न पाणी मला द्या आणि घरीच थांबा. घराबाहेर पडू नका आणि मुलांना कुठेही जाऊ देऊ नका. ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या पत्नीने अन्न बांधून त्याला दिले. ब्राह्मण मंदिराकडे निघाला. वाटेत त्याला कलिंगडाचे शेत दिसले. त्यातील 2 कलिंगडे खूप पिकलेली आणि लाल होती. ब्राह्मणाने विचार केला, मी ही कलिंगडे घेतली पाहिजेत. जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मुलांना खूप आनंद होईल. त्याने तेथून 2 कलिंगडे घेतली. मग जर मी ती पैशांशिवाय नेली तर ती चोरीला जातील, असा विचार करून ब्राह्मणाने एकदा हाक मारली. जर कोणी असेल तर मी त्यांना पैसे देऊ शकेन. पण कोणी आला नाही, म्हणून ब्राह्मणाने कलिंगडाचे पैसे शेतातच ठेवले आणि मंदिराच्या दिशेने पुढे चालू लागला. त्याने कलिंगडे आपल्या रुमालात गुंडाळली आणि ती सोबत घेतली. तो मंदिरात जाऊन प्रार्थना करायला बसला. तो ब्राह्मण शनीच्या प्रभावाखाली होता, त्यामुळे त्याचा परिणाम होणे स्वाभाविकच होते. ब्राह्मणाने तोडलेल्या पोपटांच्या आणि शेपटींच्या तुकड्यांचे राजाच्या मुलांच्या डोक्यामध्ये रूपांतर झाले. लवकरच त्याचा रुमाल रक्ताने लाल झाला. एक माणूस त्याच्या जवळ आला आणि त्याने विचारले, ब्राह्मणा, तुझ्या रुमालात काय आहे? ब्राह्मणाने उत्तर दिले, हे एक कलिंगड आहे. त्या माणसाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहवले नाही. हे कलिंगड नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. उघडून मला दाखव. ब्राह्मणाने रुमाल उघडला आणि पाहिले की त्यात खरोखरच त्या 2 राजकुमारांची डोकी होती. ब्राह्मण भयभीत झाला. माझ्याकडे राजाच्या मुलांची डोकी कशी आली? जर राजाला कळाले तर तो मला फाशी देईल. तो त्या माणसाला म्हणाला, बघ दादा, मी शनीच्या प्रभावाखाली आहे आणि शनीच्या प्रभावाखाली नेहमीच संकटे येतात. मी ही कलिंगडे तोडली आणि त्यांची राजाच्या मुलांच्या मुंडक्यामध्ये रूपांतर झाले आहे. आता फक्त 15 मिनिटे झाली आहेत. 15 मिनिटांनंतर सर्व काही ठीक होईल. कोणालाही सांगू नकोस. तो माणूस ब्राह्मणाचे म्हणणे मान्य करतो, पण बाहेर जाताना तो एकाला, 2ला आणि 4 जणांना सांगतो आणि ही बातमी राज्यभर पसरते की ब्राह्मणाने राजाच्या मुलांना मारले आहे आणि त्यांची मुंडकी ठेवली आहेत. अखेरीस ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाने आपल्या सैनिकांना ब्राह्मणाला अटक करण्याचा आदेश दिला. जेव्हा राजाचे सैनिक त्याला अटक करायला गेले तेव्हा ब्राह्मण त्यांची विनवणी करू लागला, बघ दादा, मी राजाच्या मुलांना मारले नाही. मी शनीच्या प्रभावाखाली आहे. मी फक्त एक कलिंगड तोडून आणले आहे. राजाच्या मुलांना त्यांची मुंडकी कशी मिळाली हे मला माहीत नाही. पण सैनिकांनी ब्राह्मणाचे ऐकण्यास नकार दिला. त्यांनी त्याला पकडले आणि राजाकडे नेले. राजाने ब्राह्मणाला फाशी देण्याचा आदेश दिला. राजाचे सैनिक ब्राह्मणाला फाशीच्या खांबाकडे घेऊन गेले. फाशी देण्यापूर्वी सैनिकांनी ब्राह्मणाला त्याची शेवटची इच्छा विचारली. ते म्हणाले, ब्राह्मणा, तुझी काही शेवटची इच्छा असेल तर मला सांग. ब्राह्मणाला वाटले
की जर फाशीला थोडा उशीर झाला तर शनीच्या प्रभावाचा काळ संपेल. म्हणून ब्राह्मणाने एक युक्ती शोधून काढली. तो सैनिकांना म्हणाला, बघा, प्रार्थना करणे हा माझा रोजचा नित्यक्रम आहे. माझी प्रार्थना पूर्ण होईपर्यंत मी काही खात किंवा पीत नाही. जर तुम्ही माझी प्रार्थना पूर्ण होण्याआधी मला फाशी दिली तर मी माझा नित्यक्रम मोडेल. मला आजची प्रार्थना पूर्ण करू द्या. मी फक्त ही प्रार्थना पूर्ण करतो, मग तुम्ही मला फाशी द्या. सैनिकांनी ही आपली शेवटची इच्छा आहे असे समजून ब्राह्मणाची विनंती मान्य केली. ब्राह्मण प्रार्थनेसाठी बसला. तो प्रार्थना करत असताना 1.25 तास उलटून गेला आणि शनीचा प्रभाव संपला. राजाचे मुले खेळत खेळत त्याच्या जवळ आले. राजकुमारांना पाहून राजाला आश्चर्य वाटले. मला नुकतीच बातमी मिळाली होती की राजकुमारांची हत्या झाली आहे, पण राजकुमार माझ्यासमोर सुखरूप उभे होते. राजा आता भीतीने ग्रासला होता. त्या निष्पाप साध्या ब्राह्मणाला फाशी दिली गेली असती. माझ्यावर एका ब्राह्मणाच्या हत्येचा आरोप आला असता. राजाने त्याला फाशी देऊ नये असा इशारा देण्यासाठी त्वरित सैनिक पाठवले. सैनिकही धावत आले आणि म्हणाले, राजाने ब्राह्मणाला सुळावर चढवू नये असा आदेश दिला आहे. ब्राह्मणाला राजासमोर आणण्यात आले. राजाने ब्राह्मणाची माफी मागितली. त्याने त्याला मोठी रक्कम दिली आणि म्हणाला, ब्राह्मण, हे सर्व काय होते? ही कोणती जादू होती? हे मला कळत नाही. हे कसे घडले? हे का घडले? ब्राह्मणाने उत्तर दिले, महाराज, मी 15 मिनिटांपासून शनीच्या प्रभावाखाली आहे, त्यामुळेच हे सर्व घडले. शनी असे काही नाही जे करू शकत नाही. राजाने विचारले, ब्राह्मणा, जर शनीच्या काळात इतके त्रास होत असतील तर शनीच्या काळात कोणती कर्मे करावीत? यावर काही उपाय सांग. ब्राह्मणाने सांगितले, हे राजा, जर एखाद्या राजाला किंवा श्रीमंत माणसाला शनीच्या काळाचा त्रास होत असेल तर काळा हत्ती किंवा काळा घोडा दान करा. जर एखाद्या गरीब माणसाला शनीच्या काळाचा त्रास होत असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करा. शनिवारची गोष्ट ऐका. तीळ, तेल आणि काळी उडीद डाळ दान करा. काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी खाऊ घाला, म्हणजे शनीचा प्रभाव कमी होईल. एखाद्या दरोडेखोराला तेलाचा कुंभ आणि गुळाचा खडा देऊन म्हणा, शनिदेवा, तुझे कधीही पैसे वाया जाऊ नयेत असे म्हटल्याने शनीचा प्रभाव नाहीसा होईल. राजाने ब्राह्मणाला मोठी रक्कम दिली आणि त्याला पाठवून दिले. ब्राह्मणदेव आनंदाने दोन्ही कलिंगडे घेऊन आपल्या घरी गेले. घरी पोहोचल्यावर त्यांनी कलिंगडे बाजूला ठेवली आणि त्या ब्राह्मण स्त्रीला सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्या ब्राह्मण स्त्रीला वाटले की चला कलिंगड कापूया. ती कलिंगड कापायला बसताच तिने त्यात सुरी घातली आणि पाहिले की त्यातून हिरे आणि मोती बाहेर येऊ लागले. तिने विचारले, ब्राह्मण देवा, हे काय आहे? यातून इतके हिरे आणि मोती कसे बाहेर येत आहेत? ही कलिंगडे तुम्हाला कोणी दिली? ब्राह्मणाने सांगितले की जेव्हा शनिदेवाची दया चालू होती तेव्हा मी शेतातून ही 2 कलिंगडे तोडली होती. त्या काळात दोन्ही कलिंगडांना राजाच्या पुत्रांची मुंडकी आली. आता तो काळ संपला आहे. बघा, त्यांच्यावरून हिरे आणि मोती पडत आहे. शनिदेवाने आम्हाला श्रीमंत केले आहे. ब्राह्मणाने हात जोडून शनिदेवाची प्रार्थना केली, हे शनिदेवा, तुझ्या काळात तू मला जे त्रास दिले ते कोणालाही देऊ नकोस आणि जसे तू मला श्रीमंत केले, जसे तू माझे घर अन्न आणि संपत्तीने भरले, तसेच तू प्रत्येकाचे घर अन्न आणि संपत्तीने भर आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण कर आणि प्रत्येकाचे त्रास दूर कर. शनीची 7.5 असते तेव्हा त्रास तर होतोच, पण 7.5 संपल्यावर आपल्याला आपल्या कर्माचे देखील चांगले फळ हे मिळत असते. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.